सध्या ॲपल सायडर व्हिनेगर हे खूप लोकप्रिय होतंय. कारण बऱ्याच जणांनी असं वाचलंय किंवा ऐकलंय की ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं तर मधुमेहींची रक्तातली साखर कमी होते, किंवा काही जणांचं असं म्हणणं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर वजन कमी करायला मदत करतं. तर याच्यात काय तथ्य आहे? खरंच असं होतं का? आपल्या एका दर्शकांनी सुद्धा एका व्हिडिओच्या कमेंट्समध्ये असा प्रश्न विचारला होता. तर चला आपण या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हल्ली काही नवीन नवीन पदार्थ आपल्या कानावर पडत असतात आणि आपल्या स्वयंपाकघरामध्येही एंट्री घेत असतात. तर याच्यातलाच एक पदार्थ सध्या खूप पॉप्युलर झालेला तो म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. काही वर्षांपूर्वी याचं नावही अनेकांना माहिती नव्हतं, पण आता मात्र सर्रास याबद्दल अनेकांना माहिती असते. आणि स्पेशली मधुमेही रक्तातली साखर आटोक्यात राहावी म्हणून ॲपल सायडर व्हिनेगरचा आहारामध्ये वापर आवर्जून करतात. शिवाय वजन कमी करणारे, युरिक ऍसिड कमी करणारे यांच्यामध्येही ॲपल सायडर व्हिनेगर एकदम लोकप्रिय आहे. तर आज मधुमेहींच्या बाबतीत आपण थोडंसं बघणार आहोत की ह्याचा कितपत फायदा होतो रक्तातली साखर कमी करण्यासाठी, आणि जर ते वापरायचं असेल तर कसं वापरावं, किती वापरावं. तर पहिल्यांदा आपण बघूयात ॲपल सायडर व्हिनेगर हे एक्झॅक्टली काय असतं. तुम्हाला नावावरनं लक्षात येईल की ॲपल म्हणजे सफरचंदापासून हे बनलेलं आहे आणि व्हिनेगर आहे. व्हिनेगर म्हणजे ॲसिटिक ऍसिड आहे. तर सफरचंदाच्या रसापासनं किंवा ज्यूसपासनं फर्मेंटेशन केल्यानंतर जे बनतं किंवा जे मिळतं ते आहे ॲसिटिक ऍसिड, आणि त्यालाच आपण म्हणतोय ॲपल सायडर व्हिनेगर. मग हे ॲपल सायडर व्हिनेगर खरंच मदत करतं का मधुमेहींना, आणि ती कशा प्रकारे करतं किंवा कशा पद्धतीने करतं? तर ह्याच्यावरती जरी खूप रिसर्च नसला आतापर्यंत झालेला, तरी काही स्टडीज आहेत आणि त्या स्टडीज वेगवेगळे मेकॅनिझम्स मांडतात की कशा पद्धतीने ॲपल सायडर व्हिनेगर काम करू शकतं. तर काही स्टडीजचं असं म्हणणं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर हे ऍसिडिक आहे, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड त्याच्यामध्ये आहे. सो ऍसिडिक कुठलाही पदार्थ असेल तर तो आपल्या खाण्यावरती काम करून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो. आपण मागच्याही माझ्या काही व्हिडिओजमध्ये बघितलंय की ग्लायसेमिक इंडेक्स एखाद्या पदार्थाचा कमी करायचा असेल तर काय काय उपाय करता येतील किंवा काय काय ट्रिक्स वापरता येतील. आणि त्यात मी ही एक ट्रिक सांगितली होती की ऍसिडिक पदार्थ जेवणाबरोबर किंवा जेवणापूर्वी घेणं हा एक उपाय आहे ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्याचा. तर त्याच प्रकारे वर्क करणारं हे ॲपल सायडर व्हिनेगर नक्की रक्तातली साखर कमी करायला मदत करू शकतं असं काहींचं म्हणणं आहे. दुसरं मेकॅनिझम एक असं सांगितलं गेलंय की ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर तुम्ही जे खाणार आहात ते खाल्ल्याचं जे ॲब्झॉर्प्शन होणार आहे किंवा पचन होणार आहे त्याचा वेग जरा मंदावणार आहे किंवा स्लो होणार आहे ते पचन आणि ॲब्झॉर्प्शन, आणि पर्यायानं रक्तातली साखर स्लोली वाढणार आहे किंवा खूप त्याचा पीक येणार नाही, एकदम स्पाइक येणार नाहीये रक्तातल्या साखरेचा. अशा पद्धतीने ही ॲपल सायडर व्हिनेगर काम करू शकतं. याबरोबर काही जणांचं असं म्हणणं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, त्यामुळे रक्तातली साखर कमी होते. काहींचं म्हणणं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर पोट लवकर भरतं, की खूप खाल्लं जात नाही नंतर, त्यामुळे रक्तातली साखर कमी वाढते. सो असे वेगवेगळे मेकॅनिझम सांगणाऱ्या छोट्या छोट्या स्टडीज ॲपल सायडर व्हिनेगर मधुमेहींसाठी उपयुक्त आहे असं दर्शवतात. आणि आपण नेहमी कुठल्याही नवीन गोष्टीला किंवा बदलाला एखाद्या वेलकम केलं पाहिजे किंवा त्याला छान सामोरं जायला पाहिजे आणि पॉझिटिव्हली सामोरं जायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. आणि प्रयोग करून बघायला हरकत काय. तर संशोधन जरी काही सांगत असलं तरी तुम्हाला त्याचा किती फायदा होतो हे नक्कीच तपासून बघू शकता. आणि त्यासाठी मी तुम्हाला आज काही थोड्याशा ट्रिक्स सांगणार आहे की कशा पद्धतीने ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं, आणि मग तुमचं तुम्ही करून बघा की याचा कितपत फायदा होतो. सो पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायची योग्य वेळ ती म्हणजे अर्थातच जेवणाच्या पूर्वीची, कारण तुम्ही जे खाणार आहात त्यावर ते वर्क होणार आहे. त्यामुळे ॲपल सायडर व्हिनेगर हे जेवणाच्या आधी घ्यायचंय. दुसरी गोष्ट, ॲपल सायडर व्हिनेगर हे खूप कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही ते डिरेक्टली घेतलं किंवा डायरेक्ट चमच्यामध्ये घेऊन तोंडामध्ये घेतलं
तर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसं की तुमचे दात त्याच्यामुळे वीक होऊ शकतात किंवा दाताचं एनॅमल जे असतं, वरचं कोटिंग असतं ते खराब होऊ शकतं, ते ब्रिटल होऊ शकतं. किंवा इवन जे डायरेक्ट घेतात ऍपल सायडर व्हिनेगर त्यांना ऍसिडिटी होऊ शकते किंवा त्यांना घशाला जळजळ होऊ शकते किंवा अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ शकते, ऍसिडिटी वाढू शकते त्यांची. त्यामुळे अशा पद्धतीने ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला घ्यायचं नाहीये. तर ते घेताना नेहमी तुम्हाला डायल्यूट करून घ्यायचंय, की पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. किंवा काही जण त्याचा वापर सॅलड ड्रेसिंग्स मध्ये वगैरे पण करतात. पण आयडियल मेथड जी आहे ऍपल सायडर व्हिनेगर घ्यायची ती म्हणजे जेवणापूर्वी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मग आता किती ऍपल सायडर व्हिनेगर घ्यायचं, कारण तुम्ही खूप जास्ती घेतल्याने पण तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं की ऍसिडिटी तर वाढतेच जर का खूप जास्ती प्रमाणात घेतलं तर ऍपल सायडर व्हिनेगर. काहींचं पोटाच्या काही तक्रारी सुरू होतात की पोट सारखं भरल्यासारखंच वाटतं, भूकच लागत नाही, एकदम भूक निघून जाते असं काही जणांनी सांगितलं आहे हे घेतल्यानंतर. काही जणांना असं होतं की शुगर खूप ड्रॉप झाली खूप जास्त प्रमाणात घेतल्यानंतर, असंही काहींचं म्हणणं आहे. काही औषधांबरोबर ऍपल सायडर व्हिनेगरची इंटरॅक्शन होते. जर तुम्ही काही पोटॅशियम कमी करणारी औषधं घेत असाल ऑलरेडी, तर ऍपल सायडर व्हिनेगरमुळे सुद्धा पोटॅशियमचं प्रमाण अजून कमी होऊन त्या औषधांचा जास्त परिणाम दिसून येऊ शकतो आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुमची अशी काही औषधं सुरू असतील की हार्टसाठी काही औषधं किंवा किडनीसाठी काही औषधं, तर जरूर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऍपल सायडर व्हिनेगर घेता कामा नये. जास्ती प्रमाणात घेऊन ऍपल सायडर व्हिनेगर हाडांची सुद्धा ठिसूळता वाढते किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकतो असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे योग्य प्रमाण घेणं ऍपल सायडर व्हिनेगरचं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला असं सांगणार आहे की सुरुवात करताना कमी क्वांटिटीनी करा. म्हणजे अगदी 1 टीस्पून ऍपल सायडर व्हिनेगर 1 ग्लास पाण्यामध्ये, इतकं तुम्ही सध्या सुरुवातीला सुरू केलं जेवणाच्या अगोदर, तर मला वाटतं थोडं थोडं तुमच्या बॉडीला ऍडजस्ट व्हायला वेळ मिळेल आणि एकदम साईड इफेक्ट त्याचे दिसणार नाहीत. नंतर काय करू शकता, दिवसातनं एकदा 1 टीस्पून घेताय तर आता 2 वेळा घ्या, दोन्ही जेवणांच्या आधी घ्या. आणि मग हळूहळू त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता, की दिवसातनं 2 वेळा मग 2 टीस्पून घ्या. आणि मग हळूहळू 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून म्हणजे साधारण 15 ml, त्यापेक्षा जास्ती ऍपल सायडर व्हिनेगर एका वेळेला घेऊ नका असं मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. आणि फार तर फार असं 2 वेळा दिवसातनं घ्या, त्यापेक्षा जास्ती वेळा घेऊ नका. म्हणजे ऍट अ टाइम 1 टेबलस्पून आणि असं दिवसातनं मॅक्झिमम 2 वेळा असा डोस जर का तुम्ही घेतलात ऍपल सायडर व्हिनेगरचा तर तो पुरेसा आहे, यापेक्षा जास्ती डोस घेण्याची गरज नाहीये. आणि हे सगळं करून म्हणजे पाण्यामध्ये डायल्यूट करून मग तुम्ही ते घ्यायचंय. आणि ह्याला फार काही चांगली चव नसते, म्हणजे काहींना ह्याची चव बिलकुल आवडत नाही. मग त्यासाठी काय कराल तर त्या ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स केल्याचं जे मिश्रण आहे त्याच्यात तुम्ही थोडीशी दालचिनी पावडर किंवा त्यात थोडी वेलची पावडर किंवा त्यात तुम्हाला थोडंसं मीठ घालावं असं वाटलं चिमूटभर, तर असं काहीतरी त्याला चव त्याची चांगली करून मग तुम्ही ते घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते घ्यायला पण बरं वाटेल. आणि मग हे घेऊन झाल्यानंतर संपलं का किंवा किती दिवस घ्यायचं, तर कुठलीही गोष्ट तुम्ही जर का करणार आहात तुमच्या डायबिटीसचा कंट्रोल सुधारण्यासाठी, तर ती तुम्हाला लॉंग टर्म करणं आवश्यक आहे. 2 दिवसासाठी केलं, 1-2 महिन्यासाठी केलं तर ते पुरेसं निश्चितच नाहीये, कारण डायबिटीस हा काही इतक्या लवकर पूर्ण बरा होणारा किंवा अगदी 2 महिने कंट्रोलमध्ये आली साखर किंवा ती कायम कंट्रोलमध्ये राहील अशा प्रकारचा आजार नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे कंटिन्युअस करायला लागणार आहे, लॉंग टर्म वरती करायला लागणार आहे. तर हे लक्षात ठेवून तुम्ही कुठलाही उपाय करताना तो सुरू करायचा आहे. आणि अर्थातच चेक करायचंय, म्हणजे तुम्हाला काय फायदा होतो हे बघायला पाहिजे, तर ते करण्यात अर्थ आहे. तुम्ही ब्लाइंडली कुठली गोष्ट केलीत तर तुम्हाला त्याचा अंदाज नाही येणार की हे खरंच उपयुक्त आहे का आणि चालू ठेवायचंय का नाही. त्यामुळे मी डेफिनेटली सांगेन तुम्हाला की तुम्ही तुमचे HbA1c चेक करा हे सुरू करण्याआधी. आणि मग नंतर 3 महिने सलग तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने घेऊन पुन्हा HbA1c चेक करून बघा की काय फरक पडतोय किंवा खरंच काही कमी होतंय का HbA1c. दुसरं तुम्ही शुगर चेक करून पण बघू शकता की काय फायदा होतो. हल्ली बरेच जण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर वापरतात, CGMचं डिव्हाइस वापरतात, त्याच्यावरती दर 5 मिनिटाची साखर कळते आणि असे ग्राफ्स दिसतात. तुम्हाला मागे मी एका व्हिडिओत दाखवलं होतं. त्याच्यावरती अनेक जणांनी प्रयोग करून बघितलेत आणि अनेकांना असं दिसून आलंय की खरंच खाण्यापूर्वी जर का ऍपल सायडर व्हिनेगर घेतलं तर जो शुगरचा जो ग्राफ असतो तो खूप चांगला येतो आधीपेक्षा. म्हणजे जर का ऍपल सायडर व्हिनेगर घेतलं नसेल तर त्यापेक्षा चांगला ग्राफ दिसून आलाय.
आणि अनेक जण हे घेतात आवर्जून जेवणाच्या अगोदर. त्यामुळे करून बघायचं असेल तर अगदी जरूर करून बघा. काही त्रास झाला किंवा त्याचा काही इफेक्ट दिसला नाही तर डेफिनेटली बंद करायचा ऑप्शन पण तुमच्याकडे आहेच. आणि जर तुमच्या कुठल्याही गोळ्या औषधं किंवा इतर तुम्हाला काही त्रास असतील तर डेफिनेटली आहार तज्ज्ञांना आणि डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय हे सुरू करू नका, असं पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर यापूर्वी वापरलंय का, की आता पहिल्यांदाच तुम्ही वापरून बघणार आहात, हे मला कमेंट्समध्ये कळवा. जर तुम्ही वापरलं असेल ऑलरेडी तर तुम्ही ते कसं घेता, किती घेता आणि त्याचा काय फायदा तुम्हाला झाला, हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघतीये. चला, आजच्या व्हिडिओच्या शेवटाकडे आपण आलोय. मागच्या मंडे क्विजचं विनर अनाउन्स करायचं होतं खरं तर आज. आणि मागच्या मंडे क्विजमध्ये आम्ही असा प्रश्न विचारला होता की मधुमेहींसाठी सगळ्यात उत्तम व्यायाम कोणता. पण अनफॉर्च्युनेटली तुमच्यापैकी ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यातल्या कोणाचंच उत्तर बरोबर म्हणावं असं नाहीये. बऱ्याच जणांनी वॉकिंग हा उत्तम व्यायाम आहे मधुमेहींसाठी असं म्हटलंय. काही जणांनी सायकलिंग करावं, स्विमिंग करावं किंवा जिने चढावेत उतरावेत अशी उत्तरं दिली आहेत. पण ह्याचं एक्झॅक्टली बरोबर उत्तर काय आहे किंवा मधुमेहीने नक्की काय व्यायाम करावा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर माझा या विषयावरचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघा. याची लिंक सुद्धा तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती मिळेल. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला याचं उत्तर निश्चित कळेल. कारण याचं उत्तर एका दोन शब्दातलं किंवा वाक्यांमधलं नाहीये, थोडं त्याच्या मागचं लॉजिक समजून घेण्यासारखं हे उत्तर आहे. तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि या बाबतीतही तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढची मंडे क्विज आम्ही पोस्ट करणारच आहोत, तर ती आमच्या फेसबुक आणि यूट्यूब कम्युनिटीमध्ये जाऊन बघून त्याचं उत्तर जरूर पाठवा. ही प्रश्नोत्तरं जी आहेत ती तुमचा डायबिटीसचा अवेअरनेस वाढवण्यासाठी आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं जरूर द्या, जेणेकरून तुम्ही मधुमेहाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकणार आहात आणि मधुमेहाचं नियोजन अधिक उत्तम प्रकारे करू शकणार आहात. यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. चला, आज इकडे थांबूयात. पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.